तर मैत्रिणींनो, आज बनवत आहे कारल्याची भाजी आणि बारीक कांदा कापून घेते. हा बघा, टोमॅटो कापते. मागे यांची स्टोरी ऐकू येत असेल. त्यांना लागलेलं सांगतायत त्याच्या मित्राला. आता लागलीच कोथिंबीर पण कट करते. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल तापत आहे. तेल आहे, त्यामध्ये टाकले मोहरी. आता घालते जिरं, कढीपत्ता विसरलेली तो आता घातलाय आणि आता कांदा छान लाल झाला की त्यात टोमॅटो टाकणार आहे. हे बघा, आता टमाटर टाकते आणि कोथिंबीर आणि इकडे बघा कारलं कट करून ठेवलेलं आहे. हे बघा, यामध्ये टाकलं आहे घरची चटणी, हळद आणि मीठ. हे बघा मिक्स करून घेते. आता धुतलेलं कारलं टाकत आहे कढईमध्ये आणि आता शेवटी टाकणार आहे. हे बघा कारलं कसं दिसतंय. आता यामध्ये घालते आहे शेंगदाण्याचं कूट. बस. तर मैत्रिणींनो, आजच्या कारल्यात टाकणार आहे स्पेशली गुळ. तर हा बघा गुळ. तर बघा आता गुळ टाकलेला आहे मी, कारण कारलं कितीही पौष्टिक असलं तरी ते कडू, त्यामुळे लहान काही खाणार नाही. खास त्याच्यासाठी याच्यामध्ये टाकलं आहे गुळ. यांना तर कारलं आवडतंच. माझा आहे उपवास, त्यामुळं मी काही खाणार नाही आहे. हे केलेलं आहे त्या दोघा मायलेकांसाठी. तर आता बनवत आहे चपाती. तर हे बघा भाजी झालेली आहे.